धाकट्या मुलाच्या लग्नापूर्वी एका कार्यक्रमानिमित्त एकत्रित आलेल्या कुटुंबियासोबत जेवण केल्यानंतर रात्री 11:30 वाजताच्या सुमारास दाम्पत्याने राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. नाशिकमधील टिळकवाडी येथील यश कृपा बंगल्यात हा प्रकार उघडकीस आला. टोकाचं पाऊल उचलण्याआधी आईने मोठ्या मुलाला फोन केला होता. या कॉलमुळे लेकरांचं आयुष्य बदललं. रक्षा जयेश शहा वय वर्ष 55 व त्यांचे पती जयेश शशिकला शहा वय वर्ष 58 असं मृत दाम्पत्याचे नाव. त्यांच्या आत्महत्येचं गूढ कायम असून नातलगांकडे चौकशी करीत सरकारवाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. मात्र ऐन लग्नाच्या तोंडावर वरमाय आणि वर पित्याने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली, तर नवरदेवावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रक्षा व जयेश यांनी रविवारी दिनांक 5 रोजी रात्री 11 वाजता राहत्या बंगल्यात विषारी औषध प्राशन केल्याचे त्यांच्या मुलाने बघितले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवल्यानंतर सोमवारी दिनांक 6 पहाटे 2 वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केलं. सरकारवाडा पोलिसांनी दाम्पत्याच्या खोलीची तपासणी केल्यावर तिथे नियमित औषधांसह चष्मा व इतर साहित्य आढळले. संशयास्पद कोणतीही वस्तू किंवा आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी सापडलेली नाही. नातलगांकडे पोलिसांनी चौकशी केली असून आत्महत्येच्या कारणाचा उलगडा झालेला नाही. दाम्पत्याच्या पश्चात 2 मुले असून त्यापैकी एक विवाहित आहे. मोठा मुलगा बांधकाम क्षेत्रात कार्यरत असून धाकट्याचे 26 जानेवारी रोजी लग्न नियोजित होते. त्यांच्या लग्नानिमित्त रविवारी एका धार्मिक विधीसाठी त्यांचे नातलग एकत्र आले होते. सुमारे 20 जणांनी बंगल्यात एकत्रित जेवण केलं. त्यानंतर मोठा मुलगा कामानिमित्त घराबाहेर गेला व धाकटा देवदर्शनासाठी गेला होता. रात्री 10 वाजेच्या सुमारास रक्षा यांनी मोठ्या मुलाला फोन केला तेव्हा त्यांचा आवाज हुंदका लागल्यासारखा येत होता, असा दावा नातलगांनी पोलिसांसमोर केला आहे. तर काही वेळात मोठा मुलगा घरी पोहोचल्यानंतर त्याने आईवडिलांनी विषारी औषध प्राशन केल्याचे बघितले होते. घरात मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असतानाच आईवडिलांनी जीवन संपवलं. टिळकवाडी भागात शहा दाम्पत्याने विष सेवन करून आत्महत्या केली. त्यामुळे नाशिकात खळबळ उडाली. मुलासोबत भोजनानंतर व्यावसायिकाने पत्नीसह आपले जीवन संपवलं. मुलाच्या लग्नाची तयारी घरात सुरू असताना आईवडिलांच्या आत्महत्येने शहा कुटुंबास धक्का बसलाय. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शहा दाम्पत्याचा VCR रोखून ठेवला आहे. 20 दिवसांवर धाकट्या मुलाचा लग्न सोहळा असताना आईवडिलांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. शहा दाम्पत्याने टोकाचा निर्णय काय घेतला याचा तपास घेण्यासाठी पोलिसांनी त्यांची खोली तपासली. त्यामध्ये संशयास्पद कोणतीही गोष्ट आढळून आली नाही. पोलिसांनी कुटुंबातील इतर लोकांची देखील चौकशी केली, पण आत्महत्येचं कारण अद्याप उघडलेलं नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.